नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 3 आहे, त्यातला एक्झाम्पल 1. चला क्वेश्चन 3 काय आहे बघा. आपला काय म्हणतो क्वेश्चन 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. हे आपल्याला ग्राफिकल मेथडनी सॉल्व करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. फर्स्ट मध्ये दिलेलं आहे 2x + 3y = 12 आणि x - y = 1. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. याला ग्राफिकल मेथडनी सॉल्व करायचे. चला सगळ्यात पहिले काय करू, आपण याला प्रॉपरली लिहून घेऊ. म्हणजे जसंच तसं काय आहे बघा. 2x + 3y = 12. ओके. याच्यानंतर काय करतो आपण, ग्राफिकल मेथडनी सॉल्व करण्यासाठी दोन्ही पैकी कोणत्या पण एका व्हेरिएबल मध्ये याला कन्वर्ट करू. आता आपण याला x मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे काय करू, x ची व्हॅल्यू इथं ठेवू, बाकी सगळे इक्वल टू च्या पलीकडे नेऊ. चला x मध्ये किती आहे 2x, जशाच तसं ठेवू आपण. हा इक्वल टू ओके. इथं 12 जशाच तसं 3 + 3 इकडे गेल्यावर काय होणार ते -3y. आणि बघा इथं काय, हा 2 इथं मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये. सो इथला 2 कुठे येणार, इथं. आपण एक स्टेप वाढवली असती पण काही त्याची गरज नाही. सो हा आपण एका व्हेरिएबल मध्ये याला कन्वर्ट केलं, ते काय आहे x. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. म्हणजे इथं y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकायच्या, जेणेकरून आपल्याला x मिळेल. आता इथं y च्या कोणत्या व्हॅल्यू टाकायच्या, जेणेकरून काय होईल, या दोघांना काय होते सबट्रॅक्शन करून खालच्या संख्येने त्याला प्रॉपरली भाग गेला पाहिजे. पण याच्यासाठी मी एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो. काय आहे, जर कधी अशा फॉर्म मध्ये तुम्हाला असेल आणि तुम्हाला टेबल फॉर्म करावा लागतो ना याच्यासाठी, आपल्याला ग्राफिकल साठी, तर सगळ्यात पहिले काय करायचं, y ची फर्स्ट व्हॅल्यू फाइंड करायची. ट्रिक्स मध्ये काय, इथे बघा फर्स्ट व्हॅल्यू जी आहे y ची ती फाइंड करायची आपल्याला. फर्स्ट व्हॅल्यू, चला सगळ्यात पहिले फर्स्ट व्हॅल्यू फाइंड करून घेऊ आपण. जर कधी इथं बघा पुट y = 0 ठेवला तर बघा 12 - 0 येणार, 3 × 0 0. मग 12 ने प्रॉपरली भाग जातो खालच्या संख्येने वरच्या संख्येला. सो मी जर कधी y = 0 ठेवला, देन x ची व्हॅल्यू किती येते बघा. आता x = काय आता 12 - 3y / 2. ओके, इथपर्यंत आलं. चला बघा आता प्रॉपरली x = 12 - y च्या जागी किती ठेवायचं आपल्याला 0. या 0/2. तिथे येणार x = किती येणार बघा, वरती राहणार 12. कसा बघा, वरती आला 12, खाली 2. 3 × 0 किती येणार 0. 12 मधून 0 गेला, राहिला आपला 12. असे कॅल्क्युलेशन फास्ट करायची, एक एक स्टेप गाळायच्या, म्हणजे टाइम वाचतो. चला बेस सकून 12 याला काटलं आपण. x = आपला किती आला 6. x आला आपला 6. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ x आपल्याला भेटली जेव्हा y असेल 0. आता सेकंड व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इथं y ची अशी व्हॅल्यू ठेवावं लागेल जेणेकरून तिला खालच्या संख्येने प्रॉपरली भाग देईल. मग आपण काय करू, 1 साठी चेक करू, हाय का नाही, 2 साठी चेक करू, 3 साठी. मग पण असा आपला टाइम. पण आपल्याला आता काय करायचं, सेकंड व्हॅल्यू साठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो परत. फर्स्ट व्हॅल्यू आपण डायरेक्ट फाइंड केली, फर्स्ट व्हॅल्यू. आता सेकंड व्हॅल्यू काय करायची बघा. सेकंड व्हॅल्यू फाइंड करताना जी फर्स्ट व्हॅल्यू आलेली त्याच्यामध्ये ही जी खालची संख्या आहे डिनोमिनेटर मध्ये ती ऍड करायची आहे. ओके, फर्स्ट व्हॅल्यू किती आपली बघा 0 आणि खाली आलेला आहे 2. म्हणजे आपली सेकंड व्हॅल्यू ऑफ y ची किती पुट करावं लागल 2. आणि जेव्हा कधी हे प्रॉपरली आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. ओके, आलं लक्षात. फर्स्ट व्हॅल्यू डायरेक्ट फाइंड करायची. सेकंड व्हॅल्यू साठी जी फर्स्ट व्हॅल्यू आलेली आहे त्यामध्ये खाली जेवढे आहे डिनॉमिनेटर मध्ये ते ऍड करायचे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 2 दिलेला आहे, म्हणून आपण इथं 2 ऍड केलं. आणि किती आली सेकंड व्हॅल्यू आपल्याला y ची टाकायची 2. चला हा ट्रिक्स कळले असेल तर आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. ओके मित्रांनो, चला आता y ची आपल्याला सेकंड व्हॅल्यू काय पुट करायची आहे, म्हणजे पुट y = 2.
देन नाही तर आपल्याला काय करावं लागलं असतं बघा, 1 साठी चेक करायला लागलं असतं. मग 1 टाकला तर काय ते 12 मायनस 3 इंटू 1 3, 12 2 3 गेले 9, मग 2 ने 9 ला भागता तो नाही. मग 12 मायनस तिथं y ची 2 टाकली, आता 3 6, 12 2 6 गेले 6, 2 ने 6 ला भागता तो. असं आपल्याला करायचं. पण आपण आपला डायरेक्ट सेकंड व्हॅल्यू, मग तुम्हाला मी डायरेक्ट थर्ड व्हॅल्यू, फक्त तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. याच्यामध्ये टाकून फर्स्ट व्हॅल्यू तुम्हाला भेटली y ची, जेणेकरून x व्हॅल्यू तुम्हाला प्रॉपर करता आली तर लगेच तुम्हाला सेकंड थर्ड प्रॉपरली भेटून जाते. चला y2, तर मग आता x किती आपला काढायचा भेटणार, काय आपण इक्वेशन आलेले बघा, 12 मायनस 3y अपॉन 2. ओके, x इक्वल टू 12 मायनस 3y ची किती टाकतोय आपण व्हॅल्यू 2. ओके, 3 इंटू 2 बाय 2 किती येणार बघा, x इक्वल टू 12 मायनस 6 अपॉन 2. 12 तून 6 गेले, किती राहणार, x इक्वल टू 6, इधर वरती 6 बेत्रिक 6 कट करा. सो x ची आपल्याला सेकंड व्हॅल्यू भेटलेली आहे 3. आलं लक्षात आलं. चला आता y ची आपल्याला काय करायची आहे, थर्ड व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 3 ऑर्डर पेअर फाइंड करू आपण. ग्राफ मध्ये आपल्याला प्रॉपरली दिसतंय. जर 2 केल्या तर काय होते, एखादी जर चुकली तर मार्क्स जायची शक्यता असते. सो आता बघा थर्ड व्हॅल्यू साठी, बघा थर्ड व्हॅल्यू साठी काय करावं लागेल, जी सेकंड व्हॅल्यू आलेली आहे तिच्यामध्ये खालची संख्या ऍड करायची. सेकंड व्हॅल्यू किती आलेली आपली 2, सेकंड व्हॅल्यू किती आपली 2, आणि त्याच्यामध्ये ऍड करायची खाली. खाली कोणती, ही डिवाइड मध्ये आलेली बघा 2, हे 2 कॉमन आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये 2 आहे, पुढच्या एक्झाम्पल मध्ये 3 असू शकतं, 4 असू शकतं, 7 असू शकतं, 5. तर आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू फाइंड करायची. मग सेकंड व्हॅल्यू साठी 0 प्लस खालची जी संख्या असेल ती, म्हणजे थर्ड व्हॅल्यू साठी जी सेकंड व्हॅल्यू असेल खालची संख्या ती. ओके, खालची संख्या किती आहे आपली 2, म्हणजे याला 4. y ची सेकंड व्हॅल्यू झाली, थर्ड व्हॅल्यू काय असणार आपली पुट. पुट बघा y इक्वल टू 4, देन बघा y इक्वल टू 4. आता 4 डायरेक्ट पुट करा. 4x इज इक्वल टू 12 मायनस 3y इक्वल टू 2. हे आपण सिंप्लिफाय केलेलं आहे. याच्यामध्ये y ची 4 टाका, जेणेकरून आपल्याला x भेटेल. ओके, चला x इक्वल टू 12 मायनस 3y इंटू 4 अपॉन 2 किती येणार बघा, x इक्वल टू 12 मायनस मायनस 4 3 12 बाय 2. x इक्वल टू 12 मधून 12 गेला, आला 0. 0 अपॉन 2. आता मला जर सांगा, तुम्हाला इथं कन्फ्युजन होत असेल तर प्रॉपर्टीच्या झिरोला काय करायचं, डिवाइड वगैरे मी हा डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. जर कधी मल्टिप्लिकेशन मध्ये 0 आला, डिवाइड मध्ये 0 आला, काय करायचं झिरो सोबत, सगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जाईल तुम्हाला. बेसिक ऑफ मॅथमॅटिक्सच्या सेक्शन मध्ये प्रॉपर्टीज ऑफ झिरो. चला x इक्वल टू किती येणार आपला 0. कोणत्याही संख्येने 0 ला भागितले तर उत्तर किती येणार 0. अशा भेटल्या बघा, 1 2 3 व्हॅल्यू भेटल्या, 3 ऑर्डर पेअर भेटल्या. आता हे आपल्याला कट करू, ही ट्रिक्स आपल्याला आता झालं. याचं आता आपल्याला काय करायचं आहे, टेबल टेबल फॉर्म करायचा आहे. तो मी इथे घेतो असा टेबल, जेणेकरून प्रॉपरली तुम्हाला समजेल. टेबल म्हणजे काय, हा टेबल आहे व्यवस्थित प्रेझेंटेशन साठी, तो त्याला मार्क्स असतात. आता काय आहे बघा, एक्स वाय ऑर्डर पेअर, एक्स वाय इथं 1 2 असं असं. ओके, फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स ची पहिली व्हॅल्यू किती भेटलेली बघा 6 लिहा, आणि y किती होता तेव्हा 0 लिहा इथं. मग फर्स्ट ऑर्डर पेअर 6 0. एक्झामिनर इथंच तुमचं चेक करतो टेबल, पट इकडं जास्त पाहत नाही. या व्हॅल्यू बरोबर असल्या तर झालं. सो टेबल मध्ये प्रॉपरली लिहायचं. सॉरी, x ची व्हॅल्यू किती भेटली सेकंड 3, आणि y किती होता तेव्हा 2. हे बघा, पुट y 2. काही नाही, आपण फाइंड केलेलं आहे, त्याला टेबलच्या फॉर्म मध्ये लिहितोय 3 2. आणि नंतर काय बघा, x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 0, y किती आहे त्यावेळेस 4, y किती आहे 4, म्हणजे किती आला 0 आणि 4 ऑर्डर पेअर. ओके, आलं. हे कोणत्या इक्वेशन साठी आहे,
2x प्लस 3y इक्वल टू 12. ह्या टेबलच्या वर 2x प्लस 3y इक्वल टू 12. ओके मित्रांनो, आलं इथपर्यंत लक्षात. चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता हा फर्स्ट याच्यासाठी झाला फक्त. मग आता x मायनस वाय इक्वल टू 1 हे सॉल्व्ह करून त्याचा पण असा टेबल फॉर्म करायचा. मग ह्या दोन्ही टेबलच्या व्हॅल्यू आपण या ग्राफवर न्यायच्या, इक्वेशन फॉर्म करायचा आणि इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो काढायचा आणि तेच आपलं सोल्युशन राहणार. चला आता मी काय करतो, हे पुसून घेतो आणि x मायनस वाय इक्वल टू 0 साठी आपण बघूया. चला बघा आता 2x प्लस 3y इक्वल टू 12 साठी आपण टेबल फॉर्म केला. आता x मायनस वाय इक्वल टू 1 साठी करू. आणि आपण 2x प्लस 3y इक्वल टू 12 सॉल्व्ह करताना काय केलं होतं, एक ट्रिक्स बघितली होती. पण इथं ट्रिक्सची गरज नाही. जेव्हा कधी डिवाइड बाय मध्ये जाईल तेव्हा ट्रिक्सची गरज असते. आणि इथं काय सिंपल आहे बघा. आता जर कधी x इक्वल टू हा y इकडे मायनस मध्ये इकडे गेला, झाला 1 प्लस y. सिंपल इक्वेशन आहे. सिंपल इथं y टाकला आपल्याला x भेटेल. चला टाका, पुट y इक्वल टू 0. देन हे असं सिंपल असेल तर काय करायचं, जे पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 0 1 2 अशा व्हॅल्यू टाकायच्या. फर्स्ट 0 टाकायचा, मग 1 टाकायचा, मग 2 टाकायचा. 3 व्हॅल्यू भेटत्या, वरच्या आणि खालच्या 3. ओके चला y 0 तर आपल्याला किती आला, x इक्वल टू 1 प्लस y. x इक्वल टू 1 प्लस y किती आहे 0. x किती आला 1. फर्स्ट व्हॅल्यू ऑफ x आली 1. फर्स्ट ऑर्डर पेअर किती आली 1 0. चला सेकंड काय आहे बघा, पुट y इक्वल टू किती टाकायला लागेल आपल्याला 1. पुट y इक्वल टू 1 देन अशा टायमाला लोड घ्यायचा नाही, धनाधन सॉल्व्ह करायचं. x इक्वल टू 1 प्लस y, इथं y च्या जागी किती टाकायचं 1. ओके चला x इक्वल टू 1 प्लस 1, x इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू किती आली 2. सेकंड व्हॅल्यू ऑफ x आली 2. सेकंड ऑर्डर पेअर किती आली 2 1. y ची व्हॅल्यू आहे 1. आता y ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 2. पुट y इक्वल टू 2 दे. अशा वेळेस आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही. जेव्हा डिवाइड मध्ये असतं तेव्हा जास्त विचार करावा लागतो आणि तेव्हा ती ट्रिक्स काम येते. कारण की डिवाइड मध्ये काय होतं, आपल्याला खालच्या संख्येने प्रॉपरली भाग गेलेला पाहिजे. कारण की काय होतं, ग्राफ मध्ये जर कधी पॉइंट मध्ये आला तर तो ग्राफ मग तुमचा ठेवून जातो 3 पॉईंट समथिंग 4 पॉईंट समथिंग. त्याच्यापेक्षा प्रॉपर व्हॅल्यू आणण्यासाठी खालच्या जी संख्या आहे तिला प्रॉपरली भाग गेला पाहिजे वरच्या संख्येनं. चला y इक्वल टू 2. आणि अशा सिंपल याच्यामध्ये तुम्हाला गरज नाही, इथं डायरेक्ट टाकायचं 1 प्लस y. सो x इक्वल टू 1 प्लस y किती आहे 2. x इक्वल टू किती आला 3. x ची थर्ड व्हॅल्यू भेटली तुम्हाला 3 आणि ऑर्डर पेअर किती झाली 3 2. चला फॉर्म करा टेबल, कारण की हा टेबल तुम्हाला सर्व मार्क्स देऊन जातो. ह्या टेबल्स मध्ये व्हॅल्यू प्रॉपरली लिहिल्या आणि प्रॉपरली एक्झामिनरला दिसलं तर तो इकडे एवढं चेक करत नाही, इथंच ऑर्डर पेअर बघतो. ओके त्यांना फटाफटा चेक करायचं असतं. एक्स वाय ऑर्डर पेअर एक्स वाय, फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स किती आलेली आहे 1. आणि असे बॉक्सेस करायचे कारण की प्रॉपरली पटकन दिसतं. ओके प्रेझेंटेशन ऑफ पेपर आला पाहिजे आपल्याला. y ची व्हॅल्यू किती आहे बघा 0 तो 1 0. हा फर्स्ट ऑर्डर पेअर आली आपली 1 0. सेकंड ऑर्डर पेअर काय आहे बघा, x ची व्हॅल्यू किती आहे 2. y ची व्हॅल्यू किती आहे आपली 1 1. सेकंड व्हॅल्यू ऑर्डर पेअर आली आपली 2 1. ओके 2 आणि 1. थर्ड काय आहे बघा, x ची व्हॅल्यू काय आहे 3 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 2 2 आणि 3 2. ओके चला फर्स्ट सेकंड थर्ड अशा 3 ऑर्डर पेअर फॉर्म केल्या. आणि हे टेबल कशासाठी आहे, कोणत्या इक्वेशन साठी ते वरती लिहा. x मायनस वाय इक्वल टू 1 ह्या इक्वेशन साठी हा टेबल आहे. आता दोन्ही टेबल आपले फॉर्म झालेले आहे. या व्हॅल्यू घेऊन ग्राफ फॉर्म करा आणि इंटरसेक्शन पॉइंट करा, तोच त्याचा सोल्युशन असेल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. मी ग्राफ हा पेनाने काढलेला आहे जेणेकरून तुम्हाला तो स्पष्ट दिसावा आणि 2 पेन यूज केलेले आहे जेणेकरून तुम्हाला त्या लाईन्स क्लिअरली दिसाव्या. पण तुम्ही ग्राफ
हा पेन्सिलनीच काढायचा आहे. ओके मित्रांनो, आलं लक्षात? चला, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.